सातारा जिल्हा नगर परिषद 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्र्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। सातारा जिल्ह्यामधून 4 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि 130 पंचायत समितीच्या गणासाठी मतदान पार पडत आहे। सकाळपासूनच या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये देखील मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण या सातारा जिल्ह्यामध्ये देखील चारही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 21,94,110 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळतील। त्यामध्ये बघायला गेलं तर पुरुष मतदार 11 लाख आहेत, महिला मतदार 10 लाख आहेत। तर एकूण मतदान केंद्र 2,877 आहेत। एकूण आज जिल्ह्यात एकूण 16,000 मतदान कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले। तगडा पोलीस बंदोबस्त देखील आज सकाळपासूनच सातारा जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावरती पाहायला मिळत आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मोठी लढत पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघायला गेलं सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढताना पाहायला मिळाले। त्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील, मंत्री जयकुमार गोरे असतील, मंत्री शंभूराज देसाई असतील, यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं तर गेल्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता ही जिल्हा परिषदेवर सातारा जिल्हा परिषदेवर होती। मात्र यंदा मतदार कोणाच्या बाजूने कौल टाकतायत हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।